मला मला बायोडाटा सांगा जरा थोडक्यात म्हणजे सगळे खूप लग्नात वाया लग्नाचं कोण आहे सांगा मला पहिलं. मीच आहे. तुम्ही आहात बरं. आणि तुम्ही आता कुठून बोलताय? मी आता ह्याच्यावर बोलतो आपलं खोपोलीवरनं बोलतोय. म्हणजे कुठे आलं आहे म्हणजे जिल्हा कुठला? खोपोली आपल्या ह्याच्यामध्ये खालापूर आहे ना. जिल्हा सांगा जिल्हा. जिल्हा रायगड जिल्हा. रायगड. ओके हां ठीक आहे चालेल. हा. बरं आणि मी माझं गाव आहे सातारा कराडच्या तिकडे माझं गाव आहे. मी तर सर्व्हिसला सिक्युरिटीचं काम करतोय. हां म्हणजे रायगडमध्ये तुम्ही कामाला आहात. हा हां आणि तुम्ही आहात कराड सातारा. कराड सातारा. बरं ठीक आहे. आणि आता तुम्ही राहता ते मी सोबत कोण आहे भाड्याने तुमच्या? राहतो इथे. भाड्याने राहता. हां सोबत कोण आहे तुमच्या? सोबत नाही, मी एकटाच आहे. तुम्ही एकटेच असता. बरं. हा. तुमची जन्मतारीख किती आहे? माझी 14/78. 78. हा 78 म्हणजे लग्न झालं होतं का? हा मंडळी पळून गेली 5 लाख रुपये घेऊन. 5 लाख घेऊन गेली. हा कोरोनाच्या पिरियड मध्ये. हां 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 हां. मुलं वगैरे? हा एक मुलगा आहे, तो बी म्हणतो माझा बाप मेला. होय काय? हां हां. त्याला पैसे ठेवला नाही शिल्लक म्हणून. सगळं तिला शिकवलं चांगलं 16वी शाळा शिकवली पण नाही काय उपयोग नाही झाला. त्याच्या मला मम्मी शेवटी शिव्या देऊन हां माझ्या अंगावर धावण्याचा म्हणताना मी त्याला बोललो की आपण एकत्र राहू, पण ते ऐकलं नाही. हां हां हां. त्याला पण मला पैसे हवे कुठलीही असणार. गरज जीवाची चालेल, एखादी अपंग असली तरी मी सांभाळायला तयार आहे. मी निर्व्यसनी आहे, हां भक्ती मार्गातला आहे. हां. एखादा अपंग असले तरी मी सांभाळेन त्यांना. बरं. एखादा अपत्य कुठलीही समाजाची चालेल, असं की नाही काही आमच्या समाजाची पाहिजे मग. हां 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 हां. बरं. आणि तुमचा समाज कुठला आहे? आमचा मातंग समाज आहे. मातंग समाज. बरं ठीक आहे. आणि चालेल ठीक आहे. आता तुम्हाला एक मुलगा आहे तो विचारत नाही आहे. नाही सर, तो माझा बाप मेला. ठीक आहे असू देत. त्याला जाऊ देत त्याच्या कामाला. ठीक आहे चालेल. हा बरं आता तुम्हाला जी बायको पाहिजे म्हणजे आता जी कोण तुम्ही लग्न करणार त्यांच्याशी तर ती हा. कशी असावी म्हणजे? कशी बी असू द्या, मला सांभाळून घेणारी पाहिजे फक्त बस. ठीक आहे चालेल. आणि मला तिची इस्टेट चिमटभर मीठ सुद्धा नको आहे मला. तुम्हाला आता पगार किती आहे? मला आता 22,000 पगार आहे. 22,000 पगार आहे. बरं. आणि गावी कोण कोण आहे तुमचे? गावी कोण नाही, आई वडील वारले नाही, कोण नाही. भाव आहे तर पण कोण विचारत नाही, काही नाही. आता 8 वर्ष झाले मला असं. बरं मग गावी जातच नाही तुम्ही? गावी जातो पण घर गुशीनं उकरून टाकलंय. वरती वाढणाऱ्यांनी पत्रे तोडले ती. हां 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 हां. मग आता बरं. कसं राहायचं सांग बरं. बाईशिवाय घर आहे का? हो बरोबर. ठीक आहे चालेल. तुमचं मत मांडतो मी काळी इथे. निळी कसलीही असू द्या, मी सांभाळायची तयारी माझी आहे. हां 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 हां. मला जगाकडे बघायचं नाही, माझ्या प्रकृतीकडे बघायचं. साथ देणारी पाहिजे फक्त बस, बाकी काय नाही. मला साथ दिली पाहिजे. वा छान. बरं ठीक आहे बघूया. मी मत मांडतो. तुम्हाला जे कॉल येतील ते कॉल त्यांच्याशी बोला. चालतंय. व्यवस्थित बोलून काय ते व्यवहार करा. तुमचा संपर्क क्रमांक सांगा मला. माझा हाच क्रमांक आहे सर. सांगा माझा जिओचा फोन आहे. सांगा जरा. 93 24 48 48 43 43 11. 11. इंग्लिशमध्ये आहे का? 9 हा 3 हा 2 4 4 हा 8 4 हा 3 1 1. बरोबर. हां ठीक आहे चालेल. हा या नंबरवरती तुम्हाला कॉल येतील. तुम्ही त्यांच्याशी बोला सविस्तर. मला कोणाची खात्री नसते हे लक्षात घ्या. मला कोणाचं काही माहीत नसतं आणि मी मध्यस्थी वगैरे करत नाही. आम्ही फक्त जाहिरात देतोय. त्यामुळे कोण कोणाला कॉल करतं हे आम्हाला माहिती नसतं. पण तुम्हाला कॉल येतील. खात्री करून लग्न करा. इथे कुठलाही एजंट नाही आहे. हां त्यामुळे कसं तुम्ही जे काय करायचं आहे तुम्ही चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. बरोबर. ठीक आहे चालेल. चालेल ठेवा चालेल. ओके.
मित्रांनो, या गरीब व्यक्तीसाठी आपण जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं माहिती आहे की आता हे गृहस्थ एकटेच आहेत आणि त्यांचं सगळं अस्तित्व वगैरे सगळं त्यांना लुबाडणूक झालेली आहे, त्यांची फसवणूक झालेली आहे त्यांची बऱ्यापैकी. तर त्यांना कुठेतरी त्यांचं घर आपण बनवूया. आणि त्याने एक वाक्य बोलले की स्त्रीशिवाय घर पण नाही. कारण त्यांचं जे घर आहे आता उंदराने उकरलं आहे वगैरे किंवा असं तसं आहे, ते उद्या भविष्यात त्यांचा संसार जर चांगला झाला आणि त्यांना ऐकायला जरी मिळालं आपल्याला तरी खूप आनंद होईल. समजलं ना? त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करूया. कुणाचं तरी चांगलं बनवूया आपण काहीतरी घर आणि त्यांना त्यांच्या मार्गाला लागूया. मित्रांनो, आमचं काम कसं वाटतं ते सांगा. आम्ही कोणाची जबाबदारी घेत नाही, परंतु आम्ही जे लोक जाहिरातदार असतात त्यांचे आम्ही संपर्क शेअर करतो. आणि ते पण यूट्यूबला शेअर करतो, जेणेकरून काय होतं, समोरील बघणारे जे लोक असतात ते प्रचंड असतात. भरपूर मुली बघत असतात आणि त्या मुलींना कुणाला आवडतं त्या मुली जो जाहिरातदार आहे त्याला कॉल करतात. अशी आमची कन्सेप्ट आहे. आणि बऱ्यापैकी रिप्लाय आहे. खूप लोकांना सपोर्ट म्हणजे मिळालेला आहे. म्हणजे जो आधार पाहिजे तो आधार पण मिळालेला आहे. काही लोकांची लग्न जोडलेली पण आहेत. तर अनेक लोक चॅटिंग पण छान करत आहेत. लोक मला जे कमेंटमधून सांगतात ते पण खूप सुंदर सुंदर काही काही वाक्य असतात त्यांची आणि खूप बरं वाटतं. म्हणजे कुठेतरी संसार जोडले जात आहेत. आणि हे काम तुम्हाला कसं वाटतं ते पण मला कमेंटद्वारे कळवा. तुमचं स्टेटसला ठेवण्याची वृत्ती असेल तर आमचा हा व्हिडिओ स्टेटसला ठेवू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत तो पोचू शकतो. धन्यवाद.